कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक हर्षदादा तनपुरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झालाय. तर वाढदिवशी 300 वृक्षांचं वाटप केलं गेलंय. पाटील मेन्सवेअरचे संचालक डहाळे बंधूंनी मोठ्या उत्साहात आणि सामाजिक भान ठेवून हा वाढदिवस साजरा केलाय. तर वाढदिवसानिमित्तानं हर्ष तनपुरे यांची वाजत गाजत मिरवणूक काढली गेली. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर पाटील मेन्सवेअरच्या दालनासमोर प्रशांत डहाळे आणि पप्पू डहाळे यांनी हर्ष तनपुरे यांचं जंगी स्वागत केलं. त्यांना फेटा, शाल आणि बुके देऊन सन्मानित केलं गेलं. या सोहळ्याला हर्ष तनपुरे यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. तर उपस्थितांनी हर्षदादा तनपुरे यांचा सन्मान करत त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून सुंदर सजवलेला केक कापला गेला आणि तो उपस्थित मित्रपरिवारामध्ये वाटला गेला. त्यानंतर पाटील मेन्सवेअरचे संचालक डहाळे बंधूंनी आयोजित केलेल्या 300 वृक्षांच्या वाटपाचा पर्यावरणपूरक उपक्रम हर्ष तनपुरे यांच्या हस्ते पार पडला. हर्ष तनपुरे यांनी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत डहाळे बंधूंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. आपल्या राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे यांची पुण्यतिथी आणि माझा वाढदिवस दोन्ही याचं औचित्य साधून शहरामध्ये विविध ठिकाणी सामाजिक कार्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. तसेच पाटील मेन्सवेअरकडनं आणि माझे सर्व सहकारी मित्र असतील त्यांच्याकडनं साधारण 200 ते 300 झाडांचं वाटप विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यात बरीचशी देवस्थानं असतील किंवा काही गावांमधली रिकामी जी जागा आहे त्या ठिकाणी हे वृक्षवाटप होणार आहे. विविध सामाजिक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला. सर्वप्रथम मी सर्व संघटनांचं, पाटील मेन्सवेअर आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानेल. आणि आपल्या सर्वांनी, बऱ्याच लोकांनी मला मेसेज असेल, वैयक्तिक भेटून असेल किंवा अन्य सोशल मीडियाद्वारे मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आपणा सर्वांना मी आजच्या या कार्यक्रमाद्वारे आभार मानतो. चुकून जर कुणाचा माझ्याकडनं रिप्लाय द्यायचा राहिला असेल किंवा चुकून आपली भेट घ्यायची राहिली असेल त्याबद्दलही आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्व मीडियाकडनं, जेवढे मीडिया आज या कार्यक्रमांसाठी आले त्या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींचं पण मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी पाटील मेन्सवेअर मित्रमंडळ आणि हर्ष तनपुरे मित्रमंडळ आणि हर्षदादा तनपुरे मित्रमंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. हा वाढदिवस केवळ एक वैयक्तिक सोहळा न राहता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक सामाजिक उपक्रम ठरलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.